नमस्कार मित्रांनो, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। मित्रांनो, या चॅनलवर आम्ही नवनवीन रेसिपी तसेच किचन टिप्स दाखवत असतो, तरी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या। चला मग मंडळी, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथं माझ्याकडे खूप जास्त भात उरलेला आहे। आता ह्या भाताला काय करायचं, ह्याला जर फोडणी जरी टाकलं तर आम्हाला खूप जास्त वेळ सडणार नाही इतका भात, आणि ह्याला वाया पण नाही जाऊ द्यायचं। आजची रेसिपी ह्याच भातापासून आहे। इथं मी ह्या वाटीनं अर्धी वाटी असं बारीक रवा घेतलेला आहे आणि ह्याला भिजत ठेवलेला आहे। साधारण 1 तास असं भिजवलेला आहे। तुम्ही रात्रभरही भिजून घेऊ शकता। इथे मी आजची रेसिपी आहे ह्याच भातापासून भाताचे पापड बनवणार आहे। जितकं भात आहे तितकंच पाणी वापरायचं, खूप जास्तही पाणी वापरायचं नाही आहे। इथं मला ह्या भांडीने 1 भांडी असं भात होतं आणि अर्धी भांडी आता घेतलेलं आहे। मिक्सरमधनं बारीक करते वेळेस हे लागेल। अगदी थोडंसं हे भात मिक्सरमध्ये घालायचं, आणखी थोडंसं पाणी घालून ह्याला जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं। वाटून घेतल्यानंतर ह्याला गाळणीनं गाळून घ्यायचं। कधी कधी ह्याचे गाठी पण होतात भाताचे, त्यामुळं ह्याला गाळणीनं गाळून घ्यायचं, जेणेकरून एकसारखं येतं, गुठळ्या राहणार नाही आहेत। गाळणीनं गाळून घेतल्यानंतर जे गाळणीवरती असतं पुन्हा एकदा मिक्सरच्या भांडीमध्ये घालून अगदी थोडंसं पाणी घालून ह्याला फिरून घ्यायचं। अशाच पद्धतीने सगळं भात मिक्सरच्या भांडीमध्ये घालून वाटून घ्यायचं। वाटून घेतल्यानंतर गाळणीनं गाळून घ्यायचं। आता हे एकदम छानसं बारीकसर एकसारखं झालेलं आहे। वाढते वेळेस मला अर्धी भांडी असं पाणी लागलेलं आहे। आता अर्धी भांडी घालणार आहे। जितकं भात आहे तितकंच पाणी वापरायचं, आणि मी रवा पण ह्याच्यामध्येच घातले, भात बारीक करतानाच घातलेला आहे। आता गॅस चालू करून एकदम छानपैकी ह्याला शिजून घ्यायचं। साधारण ह्याला 30 ते 40 मिनिट लागलेलं आहे मला। मध्ये मध्ये ह्याला फिरवत राहायचं, नाहीतर खाली चिटकलं जातं ह्याला हे। आता छानपैकी ह्याला गुठळे आलेले आहेत, साय बांधलं चाललं आहे, शिजत आलेलं आहे हे पीठ। एकदम फिरवत राहायचं, नाहीतर खाली चिटकतं। इथं मी 1 चमचा असं तीळ आणि 1 चमचा असं खसखस घातलेलं आहे। तुम्हाला शिजलेलं समजत नसेल तर 1 पळीवरती घ्यायचं आणि 1 रेष वडायचं। जर हे रेष मिटली नाही तर हे शिजले असं समजायचं, नाहीतर एका प्लेटामध्ये घ्यायचं, अगदी थोडंसं पीठ घालून घ्यायचं। जर ह्याची वगळा वगैरे येत नसेल तर अशा पद्धतीने एका जागी थांबत असेल तर हे शिजले असं समजून घ्यायचं, नाहीतर सगळीकडे गुठळ्या येतात आणि वरती एक साय बांधलं जातं शिजत येत असताना। इथं चवीप्रमाणे अगदी थोडंसं मीठ वापरायचं। भातामध्ये तर मीठ असतोच, आणखी थोडंसं घालायचं, खूप जास्त घालायचं नाही। इथं मी सुती ओढणी घेतलेलं आहे, कॉटनची ओढणी घेतलेलं आहे। ओलं करून घ्यायचं आणि हे गच्चीवरती असं पसरून घ्यायचं, टाईट असं पसरायचं। काही तर वजनदार कडेला ठेवायचं आणि एकदम टाईट असं ओढणी पसरून घेतल्यानंतर छोटे छोटेसे पापड घालायचे पळीच्या सहाय्याने। अशा पद्धतीने सगळे पापड घालून घ्यायचे। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। काही वेळेस असं असतं की छोटंसं प्रोग्राम किंवा पूजा वगैरे असतं, त्यावेळेस अगोदरच आपण स्वयंपाक वगैरे बनवलं जातं आणि काही पाहुणे येतात, काही येत नाही आहेत, त्यामुळे खूप जास्त भात उरलं जातं आणि दुसऱ्या दिवशी खूप जास्त होतं। घरात फोडणी वगैरे टाकताही येत नाही आणि वाया पण होऊ द्यायचं नाही। अशाच पद्धतीने असं काहीतरी वेगळं काहीतरी बनवायचं। मी तर पापड बनवलेला आहे। तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा।
एकदम छानपैकी झालेलं आहे, एकसारखे असं आलेलं आहेत पापड. आणि हे शक्यतो उन्हामध्येच वाळवून घ्यायचं. एकदम छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं. आता हे छानसं वाळलं गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता एकदम पूर्णपणे कपड्याला चिटकले गेले आहेत. आता ह्याला उलट बाजूनं ह्याला पाणी मारून घ्यायचं, पिण्याचं पाणी मारायचं ह्याला. असं पाणी सगळीकडे मारून घ्यायचं. पाणी मारल्यामुळे एकदम सहजपणे पापड निघून जातं कपड्यावरनं. तुम्ही असंच काढाल तर निघणार नाही आहे. थोडंसं उलट बाजूनं पाणी मारलं तर असं थापून घ्यायचं. पाणी मारल्यानंतर थोडंसं एकदम सहजपणे निघलं जातं पापड. थोडंसं कपड्याला स्ट्रेच करायचं का असं एकदम छानपैकी निघलं जातं. अगदी थोडंसं वलसर राहतं पापड. हे आणखी एक वेळेस उन्हामध्ये सुकवून घ्यायचं. एकदम छानपैकी झालेले आहेत पापड. यांनी पांढरे शुभ्र झालेले आहेत. ते सगळे पापड मी इथं काढून घेतलेलं आहे एका धुळीमध्ये असं. आता हे दुसऱ्या दिवशी पण एकदम कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं. चला मग आजची रेसिपी कशी वाटली. एकदम छानपैकी पापड झालेले आहेत. एकदम अजून एक वेळ सुकून घेतलेलं आहे. हे एकदम छानपैकी सुकून घेतल्यानंतर आता मी इथं तळूनही दाखवणार आहे. चला मग इथं तेल तापून घेतलंय. आता तुम्हाला पापड तळून दाखवणार आहे. तेल तापल्यानंतर एकदम एक पापड घालायचं. एकदम दुप्पट असं फुलतं आणि एकदम पांढरे शुभ्र असं झालेले आहेत पापड. आणि खुसखुशीत आणि टेस्ट खूप छान लागतं. खुसखुशीत असं लागतं आणि ह्याला खूप जास्त तेलही लागणार नाही. चला मग आजची रेसिपी एकदम छानपैकी रेडी झालेला आहे. तुम्हाला तोडूनही दाखवते. हाताला थोडंसुद्धा तेल लागलं नाही आहे. एकदम खुसखुशीत असं चवीला तर खूपच छान झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला कळवा. आणि असे स्वादिष्ट रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद.